परभणी जिल्ह्यात मानवतेला कलंक लागणारी घटना घडली। सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा या ठिकाणी निर्गुण हत्या केली। हे हत्या कशी झाली? न्यायालयीन कोठडीत एकोएकी आज हे खबर आली आणि या भीमसैनिकाच्या या ठिकाणी मृत्यू म्हणून घोषित करण्यात आलं। हे कसं काय झालं याचा सखोल तपास झाला पाहिजे। हा भीमसैनिक एक सच्चा संविधान रक्षक म्हणून या ठिकाणी आंदोलनात सहभाग होता। त्याच्यावर कुठलेही या ठिकाणी केसेस नव्हते, तरी सुद्धा या भीमसैनिकाला या ठिकाणी या कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली त्या ठिकाणी दाबून त्याला सरळ न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं। अनेक भीमसैनिक या ठिकाणी न्यायालयीन कोठडीत आहेत, त्यांच्यावर केसेस दाखल आहेत, तरी सुद्धा या सरकारला लाज वाटली नाही। आज या भीमसैनिकाचा या ठिकाणी बळी घेण्यात आला। हा फक्त या भीमसैनिकाचा बळी नसून हा आंबेडकर चळवळीचा या ठिकाणी बळी गेला आहे। याची दखल या शासनाने घ्यावी। आंबेडकर चळवळीचा या ठिकाणी बळी गेला, याचा बदला आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही। हा भीमसैनिक या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी याची हत्या करण्यात आली। याला सर्वस्व जबाबदार फक्त आणि फक्त या ठिकाणी पोलीस प्रशासन आहे। पोलीस प्रशासनाच्या मुळे हा भीमसैनिक या ठिकाणी याची हत्या केली। याची सखोल चौकशी झाली पाहिजे। या भीमसैनिकाच्या ज्या ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी याचा पिशार काढला असेल त्या सगळ्या पोलीस कर्मचाऱ्याची या ठिकाणी सखोल चौकशी झाली पाहिजे आणि या भीमसैनिकाच्या हत्येच्या मागे कोण कोण सूत्रधार आहे त्याची सखोल तपासणी झाली पाहिजे, अशी आम्ही मागणी करतो। आणि या घटनेचा आम्ही निषेध करतो। महाराष्ट्रात संविधानाच्या रक्षणात या भीमसैनिकाचा बळी गेला। हम शर्मिंदा है, तेरे कातिल अभी जिंदा है। आम्ही भीमसैनिकांना आवाहन करतो की याचा बळी आता वाया जाऊ नका, वाया गेला नाही पाहिजे। हा भीमसैनिक या ठिकाणी शहीद झाला नाही तर अख्खी आंबेडकर चळवळ या ठिकाणी शहीद झाली। म्हणून रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो, आता या शहराला आग लावत चला, या शहराला आग लावत चला। हा भीमसैनिक या ठिकाणी निष्पाप भीमसैनिक या ठिकाणी बळी गेला, त्याचा बदला भीमसैनिकांनी घेतला पाहिजे। हे आवाहन करतो। महाराष्ट्र बंद करा, महाराष्ट्र बंद झाला पाहिजे। या भीमसैनिकाला न्याय मिळाला पाहिजे। जेवढे भीमसैनिक या ठिकाणी अटक केले ते सगळे सोडले पाहिजेत। सर्व भीमसैनिकावरचे केसेस मागे घेतले पाहिजेत, अशी आम्ही सरकारला मागणी करतो। अन्यथा सरकारच्या विरोधात सुद्धा आम्ही नारे देऊ की महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, संविधान जिंदाबाद, संविधान जिंदाबाद। या भीमसैनिकाला, संविधान रक्षकांना, रक्षण करणाऱ्याला, या सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे, अशी आम्ही मागणी करतो। सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे, सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे, सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे। जय भीम।